चहामध्ये नशा टाकून 3 पुजाऱ्यांनी अक्षता म्हात्रेवर अत्याचार केले व जाग आल्यावर तिनं प्रतिकार केला तर तिची हत्या करण्यात आली। आता या घटनेला 15 दिवस होत आहेत तर पुन्हा एकदा उरण येथील यशस्वी शिंदेवर एका नराधमाने अत्याचार करून तिला तडफवून मारले। इतक्या निर्दयीपणे हे नराधम अपराध करतात की शब्दात वर्णन करता येत नाही। या नराधमांना कायद्याची भीती राहिली आहे का? तर मुळीच नाही। आता 2023च्या NCRB रिपोर्टनुसार महिलांविषयी सगळ्यात जास्त गुन्ह्यात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा नंबर येतो। ग्लोबल वुमेन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स या रिपोर्टनुसार 177 देशांच्या यादीत भारत हा 128 क्रमांकावर येतो। आता आम्हाला महासत्ता बनायचं आहे, पण महिला सुरक्षित बाबतीत आम्ही एवढ्या खालच्या क्रमांकावर येतो। जो गुन्हा करतो तो गुन्हेगार हा कधीच कोणत्या जाती किंवा धर्माचा नसतो आणि कोणताच धर्म हा हिंसा करायला शिकवत नाही। मग जर कोणत्या समाजात जर असले राक्षस किंवा विक्षिप्त अवलादी तयार होत असतील तर त्यांना वेळीच ठेचले पाहिजे।